हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज आहे शिवजयंती 19 फेब्रुवारी. खूप मोठा सण. एवढा मोठा काही स्पेशल प्लॅन नाही की संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये जाऊन सेलिब्रेशन वगैरे करायचं, कारण की इंटरव्ह्यूज वगैरे. तर त्यामुळे मी थोडंसं म्हणजे असं ब्रेक घेतला या सगळ्या गोष्टींपासून. तर बाय द वे, पण आजचा प्लॅन असा आहे की आम्ही 19 फेब्रुवारीला चाललो आहे छावा मूवी बघायला. मम्मी, पप्पा आणि मी, आम्ही 3 जण. आणि दादा वहिनीचं ऑफिस असतं म्हणून ते नाही आहे. ते 2 जण सेपरेट संडेला वगैरे असं 2 जण जातील. आता आम्ही 3 जण चाललो आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की छावा मूवीचे रिव्ह्यूज इतके जास्त छान आहेत. म्हणजे एक पण असं बॅड रिव्ह्यू आलाच नाही. जे पण मूवी बघून आलंय ते एकदम भारी, असं पाणीपुरी असे छान रिव्ह्यूज आहेत, म्हणून मला पण बघायचं आहे. आणि मेन म्हणजे आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो आणि छावा मूवी आहे त्यांचा, संभाजी महाराजांचा. तर हिस्ट्री तर माहीत पाहिजेच, कारण की आपल्या तर इतिहासाच्या बुकमध्ये संभाजी महाराजांचा जास्त काही उल्लेख नाही आहे. तर आता मूवी बघितल्यावरच मी तुम्हाला सगळं शेअर करेल. पूर्ण तर नाही सांगणार, कारण की तुम्ही सुद्धा बघितला पाहिजे तो मूवी थिएटरमध्ये जाऊन. तर चला, आता आम्ही सगळेजण रेडी झालोय. 3:30चा शो आहे आणि आता 3 वाजत आले. पप्पा इतके ओरडताय. पप्पा म्हणताय, अरे मम्मी ना घरामध्ये. पप्पानी कडीला कुलूप लावली होती मम्मी. हो, पप्पानी कुलूप लावली होती आणि तू आतमध्येच. मला घरीच ठेवायची मागे. माझं आवरलं नव्हतं तेव्हा मला घरात कोंडू लागले आणि आता 2 पण अजून आले नाही बाहेर. काय करते काय माहिती. चला ना, मला कोंडून घेतलं होतं. आता हे एक बरं झालं, शिवाजीनगरचा रस्ता चालू झाला. लांब पडत होता. आम्ही पार्किंग मध्ये तर पोहोचलोय. आणि कसं वाटतंय तुला? पूर्ण फॅमिली नसल्यामुळे थोडस हे वाटतंय. दोघांना मिस करू लागलो. हो, वहिनीला मिस करतो. वहिनी दादा असताना अजून डबल मजा आली असते. आणि ना, मी एक काय केलं सांगू का? माझ्या ना पॅन्टच्या खिशामध्ये नोटी चॉको आहे. पकडलं पाहिजे. नाही, ह्या पण खिशात आहे. पकडले नाही पाहिजे. बघू सेफ म्हणजे जातं का नाही. आता 3:15 वाजले. 3:30चा शो. मावळे छोटे छोटे पिक्चर बघायला आले. सगळं काढून टाकलं. हो ना, इथं किती मस्त खेळायचं होतं छोट्या छोट्या पोरांचं. मला खूप भीती वाटते. पकडलं नाही पाहिजे. फोटो काढू ना, चला. पप्पाला चेक केलं, आपल्याला नाही केलं. पप्पा अजून सुरू नाही झाले. किती घाई करत होते पप्पा घरात. मला एक वेळेस कोंडलं. पप्पाला वाटत होतं जाईल पिक्चर, राहील. अजून बाहेरच आम्ही वाट बघतोय. केवढी गर्दी आहे. एवढे सगळे आज छाव्यासाठी आले. तुझ्या पप्पाची इथं पण ओळख निघली. पप्पा जिथं जाऊ तिथं ना त्यांची ओळख असं असते. तिथं जाऊ. आता येऊन 15 मिनिटं झाले असं बसलो आहे. आणि अजून पण आतमध्ये 15 मिनिटं ऍड्स असतील. ओळख पडत नाही.
आता तर अजून गर्दी वाढली. पूर्ण गर्दी गेल्यावर जाऊ आपण. यांचे पॉपकॉर्न आताच संपून चालले. हाऊसफुल आहे ना, तर खूप ओरडाओरड होणार आहे मूवी मध्ये. आणि ना माझा लाईफ मधला पहिला पिक्चर आहे हा की हाऊसफुल मध्ये. 2-3 बघितले आपण. हा गर्दी नसती. आता हा पहिला मूवी आहे की हाऊसफुल आहे. पप्पा किती वर्षाने आले तुम्ही? 10 वर्षांनी. अरे वा. काही नाही सर, सैराट पाहिला होता. हाय करून बघू आता थोडं आणि सगळं भरून. अरे वा. जय. जश्न मनाओ. शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. सामना सिर्फ हमारी सेना से नहीं, हमारी प्रकृति से भी है. हमारे इन पहाड़ी रास्तों और घने जंगलों में ना तो संभाजी महाराजांचं इतिहासात नव्हतंच हे एवढं. दाखवलंच नाही आहे त्यांची. मी म्हणत होते की तुम्ही जा घरी आणि शॉपिंग करतो. म्हणजे आता किती वाजले? 6:30. जेवण कधी राहतं? 8ला. 8ला आहे ना आकाश. तो 8 वाजता येणार आहे ऑफिस वरून. घरी काय म्हणे? तुम्ही जा मग घरी, आम्ही पण येतो अर्धा 1 तास. हे तर भांडू लागले एवढ्या पब्लिक मध्ये. अहो तुम्ही घरी जा, आम्ही फिरून येतो. नाही तू जेवण जायचं ठरवू 1 घंटा. फोनवर सांगतो. ट्राय करते. नाही म्हणूनच आवडतं. किती सुंदर वाटतं, पण किंमत बघ किती आहे त्याची. छान वाटतं. ओपन कर. दोन्ही पण कच्चे. कच्चे नाही मम्मी, ते भाजलं ते. कच्चे नसते ते मम्मी, ब्रेड आहे ते. हा ना मग. पप्पाचा आणि आमचा असं प्लॅन ठरला होता की बाहेरच जेवायचं, पण
पप्पा गेले घरी आणि पप्पानी फोन करून सांगितलं की तुम्हीच पार्सल घेऊन या. तर आम्ही थोडी भाजी, तंदूर वगैरे सगळं घरी पार्सल घेऊन आलो आणि घरीच एन्जॉय केलं. मला झोपच येत नाहीये. रात्रीचे 11:30 होत आले तरी सुद्धा तेच आठवतंय. संभाजी महाराजांचं लास्ट सीन. मला तिथे अंगाला काटे आले होते. खूप मी रेकमेंड करते की सगळ्यांनी हा मूवी बघितला पाहिजे, कारण की लिटरली मला याच्यातले फक्त 2-3 सीन माहिती होते संभाजी महाराजांबद्दल. पूर्ण मूवी बघितल्यावर कळालं की संभाजी महाराज काय होते. तर सगळ्यांनी हा मूवी नक्की बघितला पाहिजे.